नमस्कार. ओपाइन ग्रुपच्या या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. खरं तर ओपाइन ग्रुप असे वेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट का घेत आहे असं काही जणांना प्रश्न पडला आहे. कारण मुळातच डेटा ॲनालिटिक्स फील्डमध्ये काम करणारे जे ओपाइन ग्रुप ही संस्था आहे ती इंडिपेंडंटली डेटा ॲनालिसिसवरती कामच करू शकत नाही. मुळात डेटा ॲनालिसिस किंवा IT हा खरं तर एनेबलर टू बिझनेस, थोडक्यात दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हे याची योजना आहे. तर आज आपण क्रीडा क्षेत्र, स्पोर्ट्स या विषयाबद्दल बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत विजय पुरंदरे. विजय पुरंदरेंची थोडक्यात ओळख करून देतो. ते मुख्यतः साऊंड इंजिनियर आहेत. त्यांचं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झाल्यानंतर ते गेले 28 वर्ष ऑडिटोरियम्सची कन्सल्टन्सी करतात. 250 पेक्षा जास्त ऑडिटोरियम त्यांनी आत्तापर्यंत बांधलेले आहेत. मूळचे पुण्यातले आहेत आणि त्यांना लहानपणापासून स्पोर्ट्सची खूप आवड आहे. त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये कार रॅली, बाईक रायडिंग असा यांचा मनसोक्त आनंद घेतलेला आहे आणि भारतीय खेळामध्ये त्यांना रुची आहे आणि प्रावीण्यसुद्धा आहे. तर आज आपण त्यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. नमस्कार विजय. नमस्कार. खरं तर हा विषय इतका छान आणि सध्या तर स्पोर्ट्ससाठी जोरदार वातावरण आहे. म्हणजे भारतीय संघाने जे केलेलं आहे किंवा ऑलिम्पिक्समधलं आपलं यश किंवा एशियाडमध्ये जे काय आपलं प्रावीण्य आहे त्या सगळ्यामध्ये खूप काही छान चाललं आहे. पण नेमकं हे घडतं कसं हे लोकांना कळत नाही. मला असं वाटतं की एक 5-10 लाख लोक साधारण भारतीय सरकार लक्ष देत असेल जेव्हा आपल्याला प्रावीण्य मिळतं. पण भारतात तर 140 कोटी लोक आहेत. मग कोणीतरी याच्यावरती काम करत असावं. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगशील का? निश्चितच. आता तू जसं म्हणलास तसं भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये मिळवलेलं यश, त्याच्याही पूर्वी मागच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मिळालेलं यश, एशियाड स्पर्धांमध्ये मिळालेलं यश, इव्हन पॅरा ऑलिम्पिक्समध्ये आपल्या खेळाडूंनी मिळालेलं यश, हे आपल्या देशाची 140 कोटी लोकसंख्या लक्षात घेता जर काही जण असं म्हणतील की हे फार त्रोटक आहे, परंतु गेल्या 10-12 वर्षामध्ये त्याच्यामध्ये झालेली जी प्रगती आहे आणि हे मिळालेले यश ही काही आपोआप झालेली गोष्ट नाही. याच्यामागे निश्चितपणे आणि सुयोजित पद्धतीने असलेले अनेक लोकांचे आणि भारतीय सरकारी यंत्रणेचेही प्रयत्न निश्चितपणे आपल्याला दिसून येतात. पण जसं आत्ता तू म्हणलास की या क्रीडा क्षेत्रामध्ये जे सिलेक्टेड खेळाडू आहेत किंवा ज्यांच्यामध्ये प्रावीण्य दिसलेलं आहे अशांवरती विशेष प्रशिक्षण, विशेष परिश्रम असं घेणाऱ्या स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन आणि सरकारी यंत्रणा, क्रीडा मंत्रालय यांचं विशेष लक्ष त्याच्यामध्ये आणि अतिशय भरपूर प्रयत्न या दृष्टीने निश्चितपणे चालू आहे. परंतु हे 10 लाख लोक किंवा ही जी सिलेक्टेड खेळाडू आहेत ते येतात कुठनं? तर ते येतात हे आपल्या समाजातनं, भारतीय समाजातनं येतात. आणि त्याच्यासाठी भारतीय समाजामध्ये जर आपण खेळ या विषयामध्ये आत्यंतिक आवड निर्माण करू शकलो, लहान वयापासून ते मोठ्या नागरिकांपर्यंत सगळ्यांना जर खेळाची आवड निर्माण करू शकलो, रुजवू शकलो आणि एक क्रीडा संस्कृती ज्याला असं म्हणता येईल अशी क्रीडा संस्कृती, भारतीय दृष्टिकोन म्हणजे भारतीयत्वाची भावना मनामध्ये ठेवून त्याच्याभोवती आपण गुंफू शकलो तर क्रीडा क्षेत्रामध्ये अजूनही कितीतरी मोठी प्रगती, कुठेतरी मोठी झेप आपला देश घेऊ शकतो. आणि ह्या कल्पनेने संपूर्ण समाजाला क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी. आनंदासाठी खेळ, स्पर्धात्मक हे पुढची गोष्ट राहिली, पण मला खेळामधून आनंद वाटतो यासाठी मी येऊन मैदानावरती खेळतो, माझी मुलं खेळतात, माझे विद्यार्थी खेळतात आणि क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून क्रीडा भारती म्हणून आपण 1992 सालापासून काम करतो. बरं, मग क्रीडा भारती ही जी संस्था आहे ती काय म्हणजे NGO, सामाजिक संस्था अशा स्वरूपाची काही संस्था आहे आणि ते त्याचं नेमकं काम कसं चालतं? आत्ताच्या भाषेमध्ये ज्याला NGO म्हणतात तसंच या संस्थेचं स्वरूप आहे आणि आपण त्याला म्हणताना क्रीडा भारती ही क्रीडा क्षेत्रात काम करणारी सामाजिक संघटना म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन क्रीडा क्षेत्रात काम करणारी संघटना असं त्याचं स्वरूप आहे. क्रीडा भारतीची थोडक्यात माहिती जर सांगायची झाली तर क्रीडा भारतीची स्थापना ही 1992 साली पुण्यामध्येच झाली. श्री दामोअण्णा दाते, श्रीपती शास्त्री असे मोठे कार्यकर्त्यांच्या कल्पनेतून निर्माण झालेला हा विषय आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर श्री मुकुंदराव आंबर्डेकर, शरदराव गोडसे
क्रीडा भारतीचे आत्ताचे महामंत्री श्री राज चौधरी बरं. याची त्यावेळेच्या तरुण लोकांची टीम अशा ह्याच्यातनं क्रीडा भारतीची स्थापना पुणे शहरामध्ये काम करत असताना नंतर त्याचा विस्तार महाराष्ट्रामध्ये विस्तार झाला आणि 2009पर्यंत महाराष्ट्रामध्ये काम झाल्यानंतर अखिल भारतीय स्वरूप द्यावं अशा विचाराने आपण क्रीडा भारतीला अखिल भारतीय स्वरूप दिलं. आज भारताच्या संपूर्ण प्रांतामध्ये, सर्व प्रांतांमध्ये आणि जवळपास 600-650 जिल्ह्यामध्ये क्रीडा भारतीचं काम चालू. हे खूपच मोठं काम आहे आणि अख्ख्या भारतामध्ये एवढं सगळं काम करणं म्हणजे त्याची व्याप्तीच खूप मोठी असेल. पण मला सांग की आता हे सगळं काम जेव्हा ॲक्च्युअली घडतंय तेव्हा ती सामाजिक संस्था आहे असं तू आत्ताच म्हटलास, म्हणजे सगळं आपापल्या पद्धतीने कुठेतरी खेळतायत आणि बरं प्रावीण्यही कदाचित मिळवायचं ऑब्जेक्टिव्ह नसावं कारण का आवड लावायसाठी हे सगळं काम आहे हेही तू म्हणालास. मग आपण आपल्या एका पद्धतीने खेळतोय आणि मुलांना आवड लागते, पण ॲक्च्युली स्पोर्ट्स ऑथॉरिटी जी आहेत त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काही वेगळेच आहेत. तर आपल्याला संस्था म्हणून क्रीडा भारती या संस्थेला या स्पोर्ट्स ऑथॉरिटीशी काही संबंध प्रस्थापित करून ठेवायला लागतो का? निश्चितच. सगळ्या क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या विविध असोसिएशन्स आहेत, फेडरेशन्स आहेत, केंद्र सरकार, राज्य सरकारचे क्रीडा विभाग आहेत, क्रीडा मंत्रालय, साईसारखी ऑर्गनायझेशन आहे, या सगळ्यांशी विविध पातळ्यांवरती आपले त्या ठिकाणचे कार्यकर्ते त्या पातळीवरती निश्चितपणे संपर्क साधून आहेत. बरं. आणि दोघांचं ऑब्जेक्टिव्ह वेगळं आहे असंही आपण म्हणू शकत नाही. कारण क्रीडा क्षेत्राला लागणारं जे क्रीम आहे ते क्रीम मिळवण्यासाठी जितके अधिक लोक मैदानावर येऊन खेळतील तितका अधिक क्रीम हे उपलब्ध होणार आहे. मैदानावरती जर कोणी आलंच नाही, म्हणजे कमीच लोक मैदानावर आले, तर स्वाभाविकपणे मिळणारं टॅलेंट जे आहे हे मर्यादित राहणार आहे. त्यामुळे अधिक टॅलेंट जर आपल्याला पाहिजे असेल तर अधिक मासपर्यंत पोचणं आणि अधिक लोकांनी मैदानावर येऊन खेळणं हा सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे. या दोन्हीची सांगड घालणं हा आपला उद्देश आहे. दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की जेवढे लोक अधिक मैदानावर येऊन खेळतील तेवढं प्रत्येक व्यक्तीचं, त्या व्यक्तीमुळे कुटुंबाचं, आणि कुटुंब सगळी खेळायला लागली तर संपूर्ण समाजाचं, भारतीय समाजाचा आरोग्याचा स्तर हा याच्यामध्ये ऑटोमॅटिक सुधारणार आहे. आणि ती सुद्धा एक खूप मोठी अचिव्हमेंट एक देश म्हणून आपल्याला अपेक्षित आहे, आवश्यक आहे. वा, मस्तच. खूपच सॉलिड विचार आहे आणि त्यांनी एकदम असं भारावून जायला होतं की अख्खा भारतभर प्रत्येक कुटुंबामध्ये केवळ क्रीडा क्षेत्राविषयी आवड म्हणून सगळेजण खेळत आहेत किंवा क्रीडा क्षेत्र म्हणजे अगदी लहानपणी आपल्याला जसं खेळायला आवडतं त्या पद्धतीने लोक याच्यात सहज सहभागी होत आहेत. खूपच छान. पण हे सगळं घडवून आणायला आपल्याला संघटना म्हणून सुद्धा भारतभर काहीतरी त्याची रचना असेल, तर ती नेमकी कशी आहे? संघटना म्हणून आपली रचना करत असताना केंद्रीय स्तरावरती पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महामंत्री, संघटन मंत्री, मंत्री, सहमंत्री आणि एक 15-17 जणांची कार्यकारी मंडळ, ज्याला आम्ही नियामक मंडळ असं म्हणतो, अशी रचना आहे. सर्व प्रांतांमध्ये अशाच प्रकारची एक कार्यकारिणी, साधारण 10 ते 15 जण असलेली कार्यकारिणी, आणि हीच कार्यकारिणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये आपलं काम चालू आहे अशा सर्व जिल्ह्यांमध्ये ही कार्यकारिणी आपली काम करते. पण ह्या कार्यकारिणीवरतीच काम चालतं का? तर असं नाही. या कार्यकारिणी ही प्रत्यक्ष काम करणारा गट असला तरी त्याच्याबरोबर साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये 70 ते 100 जण किंवा कदाचित काही ठिकाणी जास्त अशी कार्यकर्त्यांची टीमसुद्धा आपल्याबरोबर आहे. आणि खऱ्या अर्थाने क्रीडा भारतीचं जे काम चालतं आणि जो प्रसार होतो तो या कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि कार्यकर्त्यांच्या क्षमतेने होतो. पण म्हणजे आता हजारो कार्यकर्ते याच्याला लागत असतील. म्हणजे आत्तापर्यंत तू जे नंबर्स सांगितलेस, म्हणजे मी थोडासा आता आम्ही डेटा ॲनालिटिक्समध्ये विशेष काम करत असल्यामुळे आम्ही नेहमी क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट्सचा विचार करतो. तर क्वांटिटेटिव्ह पद्धतीने तू किती कार्यकर्ते लागत आहेत, तर हजारो कार्यकर्ते लागत आहेत हे साधारण लक्षात येत आहे. पण क्वालिटेटिव्ह काम नेमकं कशा पद्धतीने होतं? म्हणजे याची गुणवत्ता, आवड लागणं तर प्रमुख ऑब्जेक्टिव्ह आहेच, पण गुणवत्ता चांगली होण्यासाठी नेमकं काय विशेष प्रयत्न केले जातात? याच्यामध्ये मैदानावरती मुलं आल्यानंतर त्यांना आवड निर्माण होणे, त्या आवडीमध्ये प्रत्येकाला आपला खेळसुद्धा लक्षात येतो. म्हणजे प्रशिक्षकाही लक्षात येतं की या विद्यार्थ्याची किंवा या खेळाडूची क्षमता कशामध्ये आहे, आणि त्या खेळाडूच्याही लक्षात येतं की आपल्याला आवड, आपला कल हा कुठल्या विषयामध्ये, कुठल्या खेळामध्ये अधिक आहे. त्या दृष्टीने ॲडव्हान्स ट्रेनिंग ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने देणाऱ्या ज्या संस्था, असोसिएशन्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या माध्यमातून हे खेळाडू पुढे जावेत आणि ते राज्य स्तरावरती, नॅशनल लेवलवरती आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना एक्सपोजर मिळावं, त्यांना खेळण्याचा अनुभव मिळावा आणि स्पर्धात्मक
खेळामध्ये त्यांची प्रगती व्हावी या दृष्टीने सुद्धा पुरेसं प्लॅनिंग आपण करतो. गेल्या काही वर्षापासून आपण काही खेळ, एक म्हणजे सर्व भारतात सर्वत्र पोचू शकणारा आणि आरोग्यासाठी सर्वत्र आवश्यक असलेला असा सूर्यनमस्कार हा एक विषय, पारंपरिक भारतीय खेळांमधला आणि सर्व खेळांचं ज्याला बेस म्हणता येईल असा बेस ॲक्टिव्हिटी असलेला मल्लखांब आणि भारताची एक वेगळी ओळख सांगणारा असा भारतीय युद्धकला, या 3 विषयामध्ये आपण प्रशिक्षणाची योजना राबवावी. त्यामध्ये प्रत्यक्षात खेळाडूंना, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावं आणि त्याही पुढे जाऊन या विषयाचं खेळांचं प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक निर्माण करावेत. म्हणजे भारतीय युद्धकलांचं प्रशिक्षण देणारा क्रीडा भारती सर्टिफाईड प्रशिक्षक, सूर्यनमस्काराचं प्रशिक्षण देणारा क्रीडा भारती सर्टिफाईड प्रशिक्षक, अशा स्वरूपाची रचनाही निर्माण करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. ज्या योगे आपण अधिकाधिक स्तरांपर्यंत, अधिकाधिक शाळांमध्ये, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, किंबहुना अधिकाधिक गृहनिर्माण संस्था आणि वस्त्यांमध्ये सुद्धा पोचून या पद्धतीची ॲक्टिव्हिटी आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांना खेळाकडे जोडणं हा आपला दृष्टिकोन आणि हा आपला उद्देश साध्य करू शकतो असा आमचा प्रयत्न. खूपच छान. मला आता सांग की वर्षभराचे जशी संघटनात्मक मीटिंग्स वगैरे सगळं प्लॅनिंग होत असेलच, पण नेमके कार्यक्रम कुठले होतात वर्षभर? या सगळ्या आपल्या स्वरूपाला एक म्हणजे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांची नियमित बैठक. काही ठिकाणी 15 दिवसात होत असेल, काही ठिकाणी साप्ताहिक होत असेल, काही ठिकाणी महिन्यात होत असेल, परंतु नियमितपणे आपले कार्यकर्ते एकत्र येणं, बैठकीमध्ये विचार करणं, त्याचं प्लॅनिंग, एक्झिक्युशन या दृष्टीने प्रयत्न करणं आणि एकमेकांमध्ये मिसळून राहण्यामुळे जी टीम भावना निर्माण होते, टीम स्पिरिट निर्माण होते, त्याची निर्मिती यातनं होते. अशी ती बैठकांची एक रचना आहे. याला जोड म्हणून कार्यकर्त्यांना प्रशिक्षणात्मक भाग आणि समाजाला क्रीडा विषयाशी जोडण्यासाठी आपण काही कार्यक्रम दर वर्षभरामध्ये घेतो आणि संपूर्ण भारतात सर्वत्र हे कार्यक्रम सामायिकप्रमाणे किंवा समान पद्धतीने व्हावे अशी पण आपण त्याच्यामागे कल्पना केलेली आहे. उदाहरण सांगायचं झालं तर एक क्रीडा ज्ञान परीक्षा अशी आपण खूप मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये परीक्षा घेतो. 12 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये बक्षीस आहे, पण परीक्षेतला सहभाग हा कुणीही देऊ शकतो. परीक्षेचं स्वरूप असं आहे की परीक्षा ऑनलाईन आहे, 25 मिनिटामध्ये 60 प्रश्न सोडवणे असं त्या परीक्षेचं स्वरूप आहे आणि परीक्षा देत असताना ओपन बुक ज्याला म्हणतात अशा पद्धतीची ही परीक्षा, म्हणजे विद्यार्थ्यांनी पुस्तकात पाहून, गुगलवरती सर्च करून, किंबहुना आपल्या भाऊ बहीण, आई वडील या कुटुंबासकट एकत्र बसून ही परीक्षा द्यावी आणि सगळ्या कुटुंबाने एकत्रितपणे या परीक्षेत सहभागी व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. स्वाभाविकपणे हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं आणि खेळाचा विषय त्यांच्यापर्यंत त्या कुटुंबामध्ये पोचवणं हा याचा उद्देश आहे. मोठ्या प्रमाणावर आपण याच्यामध्ये सहभागी होतोय आणि सफलताही प्राप्त होताना आपल्याला दिसते आहे. गेल्या वर्षी आपण जी परीक्षा घेतली त्याच्यामध्ये जवळपास 1.5 लाख विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशभरामध्ये याच्यामध्ये सहभाग घेतला होता. दुसरा कार्यक्रम जर याच्यामध्ये सांगायचा झाला तर क्रीडा क्षेत्रामध्ये यशस्वी खेळाडूंचा सत्कार हा अनेक जण करतात. अगदी नागरी सत्कारापासून त्या खेळाडूंच्या ऑर्गनायझेशन आणि सरकारी पातळीपर्यंत हा सत्कार होतो. पण खेळाडू त्या अत्युच्च यशापर्यंत पोचण्यासाठी त्याच्या मागे असंख्य मदतीचे हात आणि असंख्य परिश्रम करणारे हात त्याच्या मागे असतात. आणि विशेष उल्लेख जर करायचा झाला तर त्या खेळाडूला अगदी लहानपणी शिशु गटामध्ये असल्यापासून मैदानावर घेऊन जाणारी त्याची आई, बोटाला धरून मैदानावर नेणं, त्याच्यासाठी 2-3 वेळा नेण्या आणण्याची व्यवस्था करणं, 2-3 वेळा डबा आणायचे पदार्थ त्याचे काही तयार करणं, या सर्व दृष्टीने त्या मुलामध्ये खेळाची आवड निर्माण करण्याचं सर्वप्रथम प्राथमिक कार्य जर कोण करत असेल तर ते देशातली मातृशक्ती करत असते. आणि या मातृशक्तीचा सन्मान म्हणून अशा यशस्वी खेळाडूंच्या आईचा सन्मान आपण जिजामाता सन्मान पुरस्कार देऊन करतो. देशभर अतिशय उत्तम प्रतिसाद मिळणारा, अतिशय भावनिक जोडणी करणारा असा हा कार्यक्रम अनेक खेळाडूंना, अनेक खेळाडूच्या कुटुंबांना क्रीडा भारतीशी आणि प्रामुख्याने भारत या संकल्पनेशी जोडण्याचं काम या प्रकल्पाने, या कार्यक्रमाने केलेलं आहे. योग दिनाच्या दिवशी सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणावरती व्यापक, आता योग दिवस हा जागतिक झालेला आहे आणि त्या जागतिक योग दिनाला मूर्त स्वरूप देण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आपला संपर्क आहे त्या सर्व ठिकाणी पोचून योग दिनामध्ये लोकांनी सहभागी व्हावं. ज्या गार्डन्समध्ये, ज्या मैदानावरती काही हास्य क्लब, काही व्यायाम करणारे क्लब, काही वॉकिंग ग्रुप्स असतात, रनिंग ग्रुप्स असतात, यांच्याशी संपर्क करून त्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग या योग दिनामध्ये राहावा म्हणून निश्चितपणे आपण प्रयत्न करत असतो. खूपच छान. मला सांग, आता हे एवढं भरपूरच मोठं कार्यक्रम आहे, हा त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे हे लक्षात येत आहे. हे सगळं करताना नेमकं तू मगाशी जे म्हणालास की
गव्हर्नमेंट स्पोर्ट अथॉरिटीज बरोबर सुद्धा आपला संबंध असतो. तर त्यांच्याशी काही गप्पातनं काही विशेष उपक्रम काही तयार झालेत का गेल्या काही वर्षांमध्ये? अगदी निश्चितपणे क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वच पातळीवरती संपर्क राहावा आणि एक मैत्रीचं नातं निर्माण व्हावं सर्व खेळाडू ऑर्गनायझेशन आणि सर्व खेळाडूंमध्ये सुद्धा, असा आपला निश्चित प्रयत्न आहे. आणि विविध पातळ्यांवरती संपर्क, एक उदाहरण सांगायचं झालं तर आपले केंद्रीय अधिकारी एका मंत्र्यांना म्हणजे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या भेटीमध्ये होते आणि त्या भेटीमध्ये चर्चा होत असताना माननीय क्रीडा मंत्र्यांनी असा प्रश्न विचारला की क्रीडा भारती काय काम करतं हे 1 किंवा 2 वाक्यामध्ये तुम्ही सांगू शकाल का? तर आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना असं उत्तर दिलं की तुमचं क्रीडा मंत्रालय जे आहे ते भारतामध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या, नैपुण्य असलेल्या आणि खेळणाऱ्या अशा सिलेक्टेड खेळाडूंसाठी 5-10 लाख 12 लाख खेळाडूंसाठी काम करतं. आमची संघटना देशातील प्रत्येक नागरिकाने मैदानावर येऊन खेळावं यासाठी काम करतं. या संभाषणाचं जे आउटपुट आहे ते आउटपुट 6 महिन्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की 6 महिन्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने फिट इंडिया अशा नावाने एक मोठी मुवमेंट चालू केली आणि जी मुवमेंट आता तळागाळापर्यंत पसरून त्याचं एक फार मोठं क्रीडा क्षेत्रामधलं योगदान हे रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. 75 कोटी सूर्यनमस्कार हा जो विषय आयुष मंत्रालय, क्रीडा मंत्रालय, स्वामी रामदेवजी आणि क्रीडा भारती यांनी संयुक्तपणे केला. त्याच्यामध्ये आपण जवळपास 75 कोटीपेक्षा जास्त, जवळपास 150 कोटी सूर्यनमस्कारपर्यंत याच्यामध्ये आपण पोचलो आणि क्रीडा क्षेत्रासाठी आणि गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाली. फार मोठा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणून हा निश्चितपणे नोंदला जाईल. भारत प्रदक्षिणेचा, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने भारत प्रदक्षिणेचा अभिनव उपक्रम आपण केला आणि त्याच्यामध्ये कॉलेज गटातील युवक आपल्याशी जोडले जावेत, क्रीडा क्षेत्राशी जोडले जावेत आणि भारताशी जोडले जावेत या कल्पनेतनं एकाच दिवशी एकाच वेळेस देशामध्ये 75 ठिकाणाहून बाईक रॅली सुरू होईल आणि पुढचा 1 तास ती प्रत्येक बाईक रॅली ही 75 किलोमीटरचा प्रवास करून पुढच्या डेस्टिनेशनला पोहोचेल. अशा साखळी स्वरूपामध्ये संपूर्ण भारताची प्रदक्षिणा असा एक उपक्रम आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त त्या वर्षी आपण केला होता. त्याच्यामध्ये देशभरातून जवळपास 20,000 युवक आपल्या बाईक रॅलीमध्ये त्या दिवशी सम्मिलित झाले होते. आता 20,000 युवक, देशभर रॅलीज, अनेक खूप प्रमाणात डेटा ह्याच्यात जनरेट होत असेल आणि एवढा डेटा जनरेट होत असेल तर तो नेमका रेकॉर्ड कोण करणार? त्याच्यासाठी व्हॉलंटियर्स लागत असतील. माझा पुढचा प्रश्न आहे की नेमके व्हॉलंटियर्स आपल्याकडे आहेत का? त्याची गरज असते का? आणि कोणाला व्हॉलंटियर होता येईल? डेटा तर निश्चितप्रमाणे महत्त्वाचा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने आपण तो गोळा करण्याचा प्रयत्नही करत असतो. जसं मी मगाशी म्हणलं की जिजामाचा सन्मान पुरस्कार जो आपण देतो त्या सन्मान पुरस्कारासाठी त्या सर्व खेळाडूंचा डेटा गोळा करणं, त्याचं व्यवस्थित छाननी करणं आणि त्यातून ते योग्य ते खेळाडू आणि त्याच्यामध्ये सहभाग असलेल्या माता यांचा सन्मान करणं, याच्यासाठी एक व्यवस्थित यंत्रणा आपण उपलब्ध केलेली आहे. आणि याच पद्धतीने अनेक कार्यक्रम, सूर्यनमस्कार कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या लोकांचा डेटा ठेवणं, त्यांना अन्य कार्यक्रमांसाठी आपण कसं प्रोत्साहित करू शकतो, अन्य क्रीडा क्षेत्रातल्या कार्यक्रमासाठी कसं सहभागी करू शकतो या दृष्टीने प्रयत्न करणं, क्रीडा विषयातल्या काम करणाऱ्या सर्व प्रशिक्षक, सर्व ऑर्गनायझेशन, सर्व क्रीडा संघटना यांच्याशी संपर्क, सरकारी क्षेत्रामध्ये क्रीडा यंत्रणा जी काही उभी आहे क्रीडा क्षेत्रामध्ये त्या सगळ्यांचा डेटा ठेवून त्यांच्याशी संपर्क, अशा तऱ्हेने डेटा या विषयासाठी आवश्यकता तर प्रत्येक क्षेत्राला लागते तशी क्रीडा क्षेत्राला लागते तशी आमच्या संघटनेला लागते. आणि व्हॉलेंटियरची आवश्यकता सुद्धा या सर्व कामासाठी निश्चितपणे आहे. जसं मी मगाशी म्हणलं तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारण आपली 100 ते 150 कार्यकर्त्यांची टीम अंदाजे अशी आत्ता सर्व ठिकाणी कार्यरत आहे. पण याच्यामधली मूळ भूमिका आपली अशी आहे की क्रीडा भारतीचं काम करणारा माणूस हा फक्त खेळाडूच पाहिजे असं नाही. याच्यामध्ये खेळाशी संबंधित असलेला किंवा ज्याला खेळाबद्दल आवड आहे, खेळाविषयी आपण काही करावं असं वाटतं, असं कुणीही याच्यामध्ये सम्मिलित होऊ शकतो. भले तो शिक्षक असेल तोही क्रीडा क्षेत्राशी जोडला जाऊ शकतो, आपल्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रासाठी प्रोत्साहित करू शकतो. तो सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तरी त्याच्या क्षेत्रामधलं योगदान जे आहे ते योगदान, त्याचे स्किल्स हे आपण क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा भारतीच्या माध्यमातून वापरू शकतो. एखादा कलाकार असेल, चित्रकार असेल, आर्टिस्ट असेल, ग्राफिक्स आर्टिस्ट असेल, त्याचीसुद्धा क्रीडा क्षेत्राच्या प्रमोशनसाठी, क्रीडा क्षेत्रामध्ये आकर्षण निर्माण करण्यासाठी, लोकांना आकर्षित करून एकत्रित करण्यासाठी निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. त्यामुळे ज्या कोणाला भारत म्हणून
आणि मला काय मिळणार याच्यापेक्षा मी क्रीडा क्षेत्रासाठी काय देऊ शकतो यामध्ये आनंद आहे. अशा सगळ्यांचं क्रीडा भारती स्वागत करते आणि क्रीडा भारतीला अशा लोकांची अत्यंत आवश्यकता आहे. खूपच छान. मला वाटतं आपल्या या गप्पातनं खूप जणांना आता नेमकं काय करायचं हे कळणार आहे. कारण बऱ्याच जणांना असं वाटत असतं की मी काय खेळाडू नाही आहे, पण भारत मात्र छान करते आणि तो काही माझा फील्ड नाही आहे, त्यामुळे फक्त प्रेक्षक म्हणून ते राहतात. तर तू आत्ता जे सांगितलंस त्यामुळे निश्चितच खूप लोकांना त्यातला मार्ग सापडणार आहे. तू जाता जाता आपल्या व्ह्युअर्सना नेमकं क्रीडा भारतीला कॉन्टॅक्ट कसं करता येईल याच्याबद्दल थोडी माहिती सांगशील? क्रीडा भारतीची केंद्रीय वेबसाईट आहे, त्या ठिकाणी सुद्धा कॉन्टॅक्टचे नंबर दिलेले आहेत. ईमेल ID सुद्धा क्रीडा भारतीचा दिलेला आहे. क्रीडा भारतीच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.क्रीडाभारती.org. माझा स्वतःचा नंबरसुद्धा आहे, तो नंबर घेऊनही संपर्क करायला हरकत नाही. नंबर आपल्याला पॉडकास्टमध्ये दाखवला जाईल. एकूण ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या लोकांना क्रीडा क्षेत्रामध्ये आवड आहे अशा सगळ्यांचं पुन्हा एकदा क्रीडा भारतीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. विजय, तू इथं आज आलास आणि क्रीडा क्षेत्र आणि त्याच्यामध्ये कसं भरीव काम करता येईल याच्याबद्दल माहिती सांगितलीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आज आपण ओपाइन ग्रुपच्या या अनोख्या पॉडकास्टमध्ये क्रीडा क्षेत्र जे अत्यंत ग्लॅमरस असं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण नेमकी मदत कशी करू शकाल याच्याबद्दल माहिती बघितली. खरं तर खूप उत्साह वाढला आहे. आणि हो, आपण हेही ऐकलं की आपण स्वतः जर खेळाडू नसाल तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काम करता येणार आहे. हो, म्हणजे अनेक जणांना लोकांना एकत्र करता येतं, काही प्लॅनिंग करता येतं, काही छान क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून काम करता येतं, तर काही जणांना डेटा गॅदर करता येतो आणि त्यातनं वेगवेगळे ग्राफ्स काढता येतात. आणि ह्या सर्व क्रीडा क्षेत्रातले जे कोच आहेत त्यांना ते ग्राफ बघून नेमकं क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य कसं वाढवता येईल त्याच्याबद्दल नेमक्या ॲक्शन्स घेता येणार आहेत. तर नक्की आपण सगळे क्रीडा भारतीसारख्या उपक्रमामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने ॲक्शन्स घेऊयात आणि जास्तीत जास्त स्पोर्ट्समध्ये सहभागी होऊयात. धन्यवाद.